अस्मितेची ही तळपती तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. आपल्या लाडक्या दैवताचं स्वागत होतंय. जरा जल्लोष करूयात. या ठिकाणी सर्वांनी घोषणा देत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. साहेब एक वादळ आहेत, घोंगावणार वादळ, विरोधकांना नेस्तनाबूत करणार वादळ. जरा सर्वांना विनंती आहे, जरा जल्लोष करा, दोन्ही हात वरती करून. जरा आवाज द्या, माईकचा आवाज द्या, माईकला आवाज द्या, जरा आवाज लाऊड करा. हॅलो हॅलो. जरा सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वांनी, अगदी सर्वांचे दोन्ही हात वर करा. आदरणीय साहेबांचं, विठ्ठलाचं स्वागत झालंय, पांडुरंगाचं स्वागत झालंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पेटून उठा आज सारे, सळसळू द्या तुमचे रक्त. पेटून उठा आज सारे, सळसळू द्या तुमचे रक्त. तुतारी घेऊन हाती, जिंकूया राज्याचे तख्त. करू वज्रमूठ साहेबांसाठी एक वार. जरा सर्वांची वज्रमूर्ती दोन्ही हात वर करा सर्वांनी. आणि या ठिकाणी घोषणा देत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचा स्वाभिमान फार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. जरा जल्लोष करूया सर्वांनी. या ठिकाणी आदरणीय साहेबांचं, आपल्या पांडुरंगाचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शाळांचा गजर आपण सर्वांनी करूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वाजली तुतारी दणक्यात, उभ्या साऱ्या महाराष्ट्रात. वाजली तुतारी दणक्यात, उभ्या साऱ्या महाराष्ट्रात. बोला सारे रामकृष्ण हरी, विधानसभेत वाजवू तुतारी. करू वज्रमूठ साहेबांसाठी एक वार. शेवटपर्यंत घोषणा येऊ देत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. जरा दोन्ही हात वर करून सांगा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शेवटपर्यंत नजर पुरत नाही ही गर्दी हेच सांगते. आमचे लाडके तरुण तडफदार आमदार रोहित दादा पवार हे लाखोंच्या मतांनी निवडून येणार आणि हुकुमशहाला गाडणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपल्या सर्वांना विनंती करेन, आपल्या दैवताच्या सन्मानार्थ, पवार साहेबांच्या सन्मानार्थ सर्वांनी दोन्ही हात वर करावेत, अगदी सर्वांनी. आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये 20 तारखेपर्यंतचे आमदार आणि 23 तारखेनंतर होणारे तुम्हा सर्वांचे लाडके नामदार कार्यसम्राट रोहित दादा पवार. दोन्ही हात सर्वांना विनंती आहे, वरती करा, जरा दोन्ही हात वरती करा. आदरणीय दादांना विनंती करतो, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. टाळ्यांचा प्रचंड गजर आपण सर्वांनी करूयात. सन्माननीय रोहित दादा पवार, सर्वात प्रथम विनंती आहे, महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय तात्या सर्व मान्यवर विनंती आहे, महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व
महापुरुषांना वंदन या ठिकाणी केलं जात आहे। शुभ दिन आजचा हा शुभ घडी आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज जाणते राजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रपंच उभा करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। खरं तर गेल्याही वर्षी सांगता सभा साहेब आपण घेतली होती आणि याही वर्षी आदरणीय दादांना आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी आदरणीय रोहित दादांना विनंती करतो की आपण सर्वांना धन्यवाद आणि आदरणीय दादा भाषण आपल्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। जरा दोन्ही हात वरती करा सर्वांनी पुन्हा एकदा आणि टाळ्यांचा अति प्रचंड गजर आणि तुतारी वाजली पाहिजे। आज आपल्या कर्जत जामखेड मध्ये तुमच्या सर्वांचा सेवक, तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता याच्या प्रचारानिमित्त म्हणजे माझ्या प्रचारानिमित्त आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आपल्या या सभेसाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे नेते, या देशाचे नेते, राजकारणामध्ये वस्तादांचा वस्ताद आणि असा एक नेता की दिल्लीमध्ये असणाऱ्या सर्व बलाढ्यशाही नेत्यांना सुद्धा कळत नाही की आपल्या सर्वांच्या लाडक्या पवार साहेबांच्या मनामध्ये काय। असे आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय पवार साहेब इथं उपस्थित असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे, जपणारे व त्या पद्धतीने वागणारे असे युवराज भूषणसिंहजी राजे होळकर व इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असणारे या भागाचे, या पावनभूमीचे सर्व स्वाभिमानी नागरिक, पत्रकार, उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, काय वाटतं ही सभा बघितल्यानंतर? काय वाटतं? या सभेसाठी आपण 30,000 खुर्च्या ठेवल्या होत्या, त्याही खुर्च्या कमी पडल्या आणि भाजपची जी सभा चालू आहे तिथं ज्या मोकळ्या खुर्च्या होत्या तिथून आपण आणल्या आणि इथं लावून टाकल्या। ज्यांच्या विचाराने आपण सर्वजण जगतो, ज्यांच्या विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत, असे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सर्व संत, सर्व महान व्यक्ती यांच्या विचारासमोर मी मनापासून नमन होतो। आदरणीय पवार साहेब ज्यांच्याकडे बघून मी मोठा झालो, ज्या पद्धतीने ते बोलतात, वागतात, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करतात, काही झालं
तरी विचाराशी गद्दारी करायची नाही आणि कितीही मोठं संकट आलं तर पळून नाही जायचं आणि काहीही झालं तर दिल्ली समोर झुकायचं नाही अशा आदरणीय पवार साहेबांकडनं मी खूप काय शिकलेलो आहे आणि तुमच्या सर्वांची उपस्थिती बघितल्यानंतर पवार साहेब माझ्या या सभेसाठी आपल्या या सभेसाठी आलेत हे बघितल्यानंतर मी फार भावनिक झालेलो आहे। मी आदरणीय पवार साहेबांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दर्शन घेतो आणि 20 तारखेला येणाऱ्या या महायुद्धामध्ये आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे आणि ताकदीने लढायचे आणि आपली लीड या महाराष्ट्राची 1 नंबरची लीड कशी असेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत। जोरदार करा एकदा सर्वांनी एकच वादा पवार साहेब तुम आगे बढ़ो। आज या राज्यामध्ये मला जे ओळखलं जातं माझी जी कुठली ओळख आहे ती फक्त कर्जत जामखेडकरांमुळेच आहे। ईडी असू द्या इन्कम टॅक्स असू द्या नाही तर अनेक अडचणी माझ्यावर आल्या। तुमच्या सर्वांचे प्रश्न मांडत असताना या महाराष्ट्रातले युवांचे माता भगिनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मागत असताना मोठ्या भाजपच्या आणि विरोधी नेत्यांना अंगावर घेतलं पण मी घाबरलो नाही मी झुकलो नाही कारण का मला लढाईचं जर कुणी शिकवलं असेल ते कर्जत जामखेडकरांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करायचा आहे या भागाचा जो विकास करायचा आहे इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं जे कल्याण करायचं विकासाच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा ही आदरणीय पवार साहेबांकडनं व तसंच माझ्या कुटुंबाकडनं आणि माझं कुटुंब म्हणजे माझे सर्व कर्जत जामखेडचे सर्व स्वाभिमानी जनता आहे आणि तुम्ही जी ताकद आणि मला ओळख दिली आणि लढायला शिकवलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांसमोर तिथं नतमस्तक होतो आणि नमन होतो। जरा टाळ्यांचा गजर जरा जोरदार सगळ्यांनी। जेव्हा भाजपने आमचा पक्ष फोडला पवार साहेबांनी कष्ट करून त्याग करून संघर्ष करून घेतो येऊ द्या ह्याला म्हणतात मराठी माणूस। यायचंय म्हणजे यायचंय आणि आल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका जर कोण घेत असेल तर आपल्या या भूमीतला मराठी माणूस। पवार साहेबांनी जो पक्ष उभा केला कष्ट केले लोकांना जोडलं नेत्यांना उभं केलं हा पक्ष भाजपने तोडला। आमचं कुटुंब जे एक होतं एकत्र राहून विचार आम्ही पुढे घेऊन जात होतो फक्त सत्तेत येण्यासाठी आणि लाडकी खुर्ची जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस असतील भाजप असेल त्यांनी परिवार आणि कुटुंब फोडलं पक्ष फोडला पण आदरणीय पवार साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊन परत एकदा आपला पक्ष उभा केला। पण जेव्हा अडचणीचा काळ होता त्या अडचणीच्या काळामध्ये कर्जत जामखेडचे जे सर्व निष्ठावंत पदाधिकारी जे या व्यासपीठावर आहेत आणि काहींना जागा न मिळाल्यामुळे ते पुढच्या बाजूला आहेत आणि सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो कारण का अडचणीच्या काळामध्ये जे लोक आपली असतात आपल्या बरोबर असतात
ती खरी आपली माणसं असतात आणि तुम्ही सर्वजण अडचणीच्या काळामध्ये माझ्याबरोबर पवार साहेबांबरोबर राहिलात यासाठी खरंच मनापासून आपल्या सर्वांचे आभार इथं व्यक्त करतो। कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी मिळून विकास केलेला आहे। आपण रस्त्याचा विकास केलाय, शासकीय बिल्डिंग तिथं बांधलेल्या आहेत। कर्जत तालुक्यासाठी जे बस डेपो पाहिजे होता, बस डेपो कशासाठी पाहिजे होता? कारण का इथं असणाऱ्या तालुक्यातल्या लोकांना दुसऱ्या कुठल्या तरी तालुक्यातल्या लोकांवर नाही तर डेपोवर अवलंबून राहणं हे आवडत नव्हतं, कारण का आपण स्वाभिमानी माणसं आहोत। याच्यासाठी 25 वर्ष तुम्ही सर्वांनी संघर्ष केला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला। महाविकास आघाडी सरकार आलं, आधीच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये 12 खात्याचे मंत्री असताना सुद्धा त्यांना जी गोष्ट जमली नाही ती पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर करून आणली, म्हणजे आपल्या सर्वांचा हक्काचा डेपो। आणि हा डेपो झालाय, आता बसेस येतील। त्यामुळे आपल्या कर्जत जामखेडच्या लोकांना आणि खास करून कर्जतच्या लोकांना, विद्यार्थ्यांना, माता भगिनींना, व्यापाऱ्यांना कुठेही दुसऱ्या तालुक्याच्या बस डेपोवर अवलंबून राहायची जरूरत नाही। आपल्या हक्काचा, आपल्या तालुक्याचा डेपो हा तिथं आपला आलेला आहे। त्याच्याच बरोबर अनेक इतर कामं केली, आरोग्यावर काम केलं, शिक्षणावर काम केलं, आमच्या माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या मदतीने तिथं आपण काम केलं। असा कुठलाही विषय, कुठलाही भाग, कुठलाही विभाग आपण सोडलेला नाही तिथं जिथं आपण काम केलं नाही। खरं तर विकासावर काम करत असताना मी तुम्हा सर्वांना केंद्रबिंदू ठेवलेला आहे। माझ्या लोकांना काय लागतं, आमच्या माता भगिनींना काय लागतं, युवांना काय लागतं, वडीलधारांना काय लागतं, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी या सर्वांना, म्हणजे तुम्हा सर्वांना जे जे काय लागतं त्याच्यावर या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला, त्यानंतर त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्या सर्व गोष्टी आपण आज मंजूर करून आणलेल्या आहेत। शेती विषयावर काम केलं। खरं तर आपण कुठल्याही भाषणामध्ये विकासाबद्दल बोलतो, पण आपले जे विरोधक आहेत राम शिंदे सर, हे विकास सोडून बरंच काय बोलून जातात। त्यांनी माझ्या कुटुंबावर टीका केली। खरं तर राम शिंदे सरांनी सांगितलं की रोहित पवारच्या कुटुंबातले सर्व लोक आज प्रचारामध्ये दिसत आहेत। मला माझ्या विरोधकाला सांगायचे, तुम्ही पहिल्यांदा बरोबर म्हणला, रोहित पवारांचं कुटुंब जर कोण असेल तर कर्जत जामखेडचे हे सर्व नागरिक आहेत आणि या सर्व नागरिकांनी, आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी हे इलेक्शन ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे इलेक्शन लढत असताना आम्हीच रोहित पवार अशा पद्धतीचं इलेक्शन इथं असताना प्रत्येक व्यक्ती आज लढत आहे। अहो, माझ्या आईली महिलांमध्ये जाऊन 38,000 महिलांपर्यंत ती पोहोचली। कोरोनाच्या काळामध्ये पोहोचता येत नव्हतं, 3 वर्षामध्ये 38,000 महिलांपर्यंत ती पोहोचली आणि बचत गटाच्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये आतापर्यंत बँकेच्या मदतीने असू, नाहीतर जे काही पतसंस्था असतील, नाहीतर कसंही त्याच्यातून 33 कोटी रुपये आमच्या माता भगिनींच्या बचत गटाला आतापर्यंत आपण दिलेले आहेत, जे आजपर्यंत कधी 1 रुपया सुद्धा दिला गेला नव्हता। पाण्यावर काम केलं। माझे वडील 65 वर्षाचे आहेत, शेती विषयामध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे। त्यांनी ठरवलं असतं 19 रोहित पवारला तुम्ही आमदार दिला तर विषय संपला, पण करोना असला काय नसला काय, कुठेही काही अडचण असली तरी माझा बाप या मतदारसंघामध्ये इथं असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना नवी टेक्नॉलॉजी देण्यासाठी, नवीन बियाणाबद्दल काही सांगण्यासाठी काही अभ्यासक लोक घेऊन तिथं लोकांपर्यंत पोहोचले, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि याच्या माध्यमातून आतापर्यंत 62 शेतकऱ्यांना आपण जोडलेला आहे। आपण कांद्याची नवीन व्हरायटी दिली, आपण तुरीची नवीन व्हरायटी आणली, फळबागावर मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहोत। एखादा रोग आला
त्या रोगावर कशी मात करायची। जसं या मतदारसंघामध्ये आणि या राज्यामध्ये या देशामध्ये भाजपसारखा व्हायरस हा पसरलेला आहे आणि योग्य वेळेस हा व्हायरस संपवला पाहिजे। जसं पवार साहेब सांगतात तसं इथं आमच्या शेतकऱ्याच्या पिकावर जर व्हायरस नाही तर रोग आला असेल तर माझे वडील तिथं पुढाकार घेऊन तिथं लोकांना मार्गदर्शन करतात। शेतकरी कष्ट करतो। अहो कुठल्याही कांदा उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, उडीद उत्पादक शेतकऱ्याली ज्यांनी नवीन पिकं घेतलेली आहेत, नवीन व्हरायटी लावली, त्यांना जाऊन एकदा विचारा की त्यांचा विकास आणि त्यांच्या हातामध्ये लाखो रुपये कसे आले। हे काम माझे वडील करतात। अनेक काही माझ्या कुटुंबातील लोक याच्यामध्ये सहकार्य करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतात। इलेक्शन झालं तर विषय संपला असता, पण मला साथ देत तुमच्या सर्वांसाठी माझं कुटुंब सुद्धा तिथं झटत आहे। कारण का मी जेव्हा तुम्हा सर्वांना कुटुंब म्हणतो तेव्हा माझं जे छोटं कुटुंब आहे तोही तुमच्या या मोठ्या कुटुंबाचा मोठा भाग त्या ठिकाणी झालेला आहे आणि मग जे काय आम्हाला करता येईल ते तिथं आम्ही करत असतो। त्यामुळे टीका करणारे खालच्या लेवलला जाऊन टीका करतात, त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही। काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन काही लोक बोलले, राम शिंदे सर बोलले आणि त्यांच्याबरोबर असणारे जे चंगू मंगू आहेत त्यांनी माझ्यावर टीका केली, मला शिव्या दिल्या। त्या व्यासपीठावर महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं गेलं, शेतकऱ्यांबद्दल बोललं गेलं, अल्पसंख्याक समाजाबद्दल तिथं बोललं गेलं आणि या भाषणं तिथं भाजपची होत असताना राम शिंदे सर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते चंगू मंगू जे कोणी असतील ते स्टेजवर हसत होते। माझ्या आईने मला फोन केला की रोहित काय झालं? मी म्हणलं काय नाही, माझ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, तुझ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, शिव्या दिल्या गेल्या आणि सगळ्यात वाईट महिलांबद्दल या कर्जत जामखेडच्या पवित्र भूमीमध्ये भाजपच्या नेत्यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये हातवाऱ्याने तिथं नक्कल केली। हे मला फार वाईट वाटलं। माझ्या आईने मला सांगितलं पुढचे लोक काही करतील, किती खालच्या लेवलला जातील, पण याद राख तुझ्या भाषणामध्ये, तुझ्या बोलण्यामध्ये काही झालं तरी महिलांना तू आदरच दिला पाहिजे, सामान्य लोकांना तू आदरच दिला पाहिजे। तू तुझी सांस्कृतिक भाषा तिथं ठेवली बाहेर, तुझे जे संस्कार आम्ही लहानपणीपासून तुला दिलेले आहेत तुझ्या मुखातून सुद्धा तेच संस्कार तिथं दिले पाहिजे। शाहू फुले आंबेडकरांचाच विचार तू बोलला पाहिजे। हे आपले संस्कार आणि हेच तुमच्या सर्वांचे, आपल्या सगळ्यांचे संस्कार आहेत। खरं तर माझ्या विरोधकांना मला सांगायचंय, ही भाषणं केल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी गेला असाल, घरच्यांना कधी विचारलंय काय पद्धतीचं तुम्ही भाषण केलं? आणि जे काय तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं असेल, अहो तुमच्यात जर हिम्मत असेल तर आज या संध्याकाळच्या भाषणामध्ये तुम्ही लोकांना सांगून टाका तुमचे घरचे तुमच्या त्या भाषणामध्ये वक्तव्याबद्दल आणि महिलांना अपमान तुम्ही जो केला त्याच्याबद्दल काय केलं हे जाहीर भाषणामध्ये तुम्ही बोलून दाखवा। आहे का हिम्मत तुमच्यामध्ये? त्यामुळे भाषण करत असताना 200 लोक टाळ्या वाजवण्यासाठी आपण काही करू शकतो, आम्ही सुद्धा इथं चेष्टा करू शकतो, मजा करू शकतो, टाळ्या घेऊ शकतो, पण फक्त असं बोलून चालत नसतं, काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं। करोना असताना करोनामध्ये लोकांना मदत करावी लागते। तुम्ही आपण सर्वजण 28,000 लोकांना सेवा दिली, तेव्हा आपले विरोधक घरी बसले होते। राजेश कुमार का कुठला तरी ऍक्टर आहे का ऋषी कुमार, त्याची गाणं ऐकत बसले होते आणि झाडाला पाणी देत होते। अहो आहात ना तुम्ही भूमिपुत्र, मग जेव्हा इथं असणारे सामान्य लोक अडचणीत होते करोनाच्या काळामध्ये, का तुम्हाला असं वाटलं नाही इथल्या असणाऱ्या लोकांना मदत करावी? जेव्हा तुमचं सरकार होतं प्यायचं पाणी नव्हतं, दुष्काळ होता, जर तुम्ही कलेक्टरला सांगितलं असतं तर सरकारकडनं टँकर दिले गेले असते, पण नाही, तुम्ही घरी बसला, लोकात नाही आला आणि मग तिथं सरकार जेव्हा कमी पडलं आम्ही सगळे एकत्रित आलो। सरकारचे 7 टँकर होते आणि आपण 250 ते 300 टँकर तिथं सुरू केले, ते सुद्धा थांबवण्याचं काम त्यांनी केलं होतं। का तुम्हाला जमलं नाही? तुम्ही भूमिपुत्र आहात ना। जेव्हा प्यायचं पाणी लोकांना मिळत नव्हतं, जेव्हा जनावरांना प्यायचं पाणी मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही घरी बसला तुमची सत्ता असताना सुद्धा। अहो सगळ्यात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे
की जेव्हा पाणी द्यायचं होतं, जिथं मला मतदान कमी झालं तिथं सुद्धा आपण पाणी दिलं. ज्या गावामध्ये ज्या बूथवर मला प्रतिसाद 2019ला नाही मिळाला तिथं सुद्धा पाणी दिलं. त्याचं मुख्य कारण असं की लहानपणीपासूनच महामानवांचा विचार हा आमच्या ध्यानामध्ये आणि रक्तामध्ये आहे. संतांचा विचार आहे आणि संत असतील आणि महामानव असतील आपल्या सर्वांना काय सांगतात तर समानतेच्या भावनेने, माणुसकीच्या भावनेने तुम्ही काम केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथं केला नाही पाहिजे. न जात बघितली, न धर्म बघितला, न पक्ष बघितला. फक्त काय बघितलं तर तिथं लहान मुलं असतील, आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, मुक जनावर आहेत, तिथं पाणी गेलंच पाहिजे. आणि मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा कुठलाही भेदभाव न करता जिथं सरकार कमी पडलं तिथं आपणच सरकार बनलो आणि लोकांपर्यंत प्यायचं पाणी तिथं दिलं. तेव्हा हे मायशाय घरी बसले होते. लंपीचा रोग आला, सरकारकडनं लसी दिल्या जात नव्हत्या. आपण स्वतःचा संपर्क वापरला, कारण का पवार साहेबांच्या कृपेने आपल्या फोनला वजन आहे. कुठल्याही व्यक्तीला नाही तर एखाद्या कंपनीला फोन केला लगेच प्रतिसाद मिळतो. सरकारकडनं लसी नाही आल्या पण व्यक्तिगत खर्चातून 1 लाख लसी घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये 100% लसीकरण लंपीचं करणारं मतदारसंघ कुठला असेल पहिल्या नंबरचा तो आपला कर्जत जामखेड हा मतदारसंघ आहे. जेव्हा आपल्या सर्वांना विम्याचा पैसा मिळत नव्हता तेव्हा त्यांच्याकडनं फॉलोअप नाही झाला. आपण लढलो, आपण भिडलो, मुख्यमंत्र्याला भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, विम्याच्या कंपनीला भेटलो. तिथं भांडून आंदोलन करून अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून आपण कर्जत जामखेडचे 181 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तिथं आणलेले आहेत. आणि तिथं अतिवृष्टी जेव्हा झाली होती त्यावेळेस सुद्धा 70-80 कोटी रुपये आपण शेतकऱ्याला दिले. अहो, तुमचं सरकार असताना तुम्ही घरी बसला, 4.5 वर्ष तुम्ही कोणाला नाही दिसला. बरं, आता इलेक्शन आलं की तुम्ही दिसायला लागला. ते सुद्धा तुम्ही म्हणता की आता लोकांमध्ये गेल्यावर लय बरं वाटतंय. मग 5 वर्ष तुम्ही का गायब झाला होता? आणि मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिथं कुठेतरी होत आहेत. खरं तर पवार साहेबांना तिथं बोलायचंय. मी एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल की इथं काम करत असताना आपल्या सर्वांना एकत्रित राहून तिथं काम करायचंय. काल गडकरी साहेबांची सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांचे 2 वक्तव्य आले. भाजपचे कर्जत जामखेडचे नेते लय खुश झाले. त्यांना कळलंच नाही की गडकरी साहेब काय बोलले. गडकरी साहेबांना सुरुवातीला काय सांगितलं, ही राम शिंदेची लढाई नाही. बरोबर आहे, त्यांचे अजून 4 वर्ष राहिलेत, बरोबर आहे, त्यांना आमदार व्हायची जरूरत नाही कारण का 4 वर्ष त्यांचे राहिलेत. ही राम शिंदेची लढाई नाही, ही या मतदारसंघाच्या भविष्याची लढाई आहे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो या तुमच्या सेवकाली कार्यकर्त्याली केलेला आहे, जे गडकरी साहेबांना सुद्धा माहिती. त्यामुळे त्यांच्याच व्यासपीठावर गडकरी साहेब ही आपली प्रशंसा करत होते आणि त्यांच्याबद्दल काय बोलत होते त्यांना कळलं सुद्धा नाही. नंतर ते म्हणाले, त्यांना कुणीतरी चिठ्ठी दिली, लग्नाचं काहीतरी म्हणले, लग्न आमचं, सगळं आमचं आणि लाडू कोणतरी दुसराच वाटतोय. राम शिंदे सरांना लय भारी वाटलं. अहो सर, तुमच्याबद्दलच ते बोलत होते. ते कसं, हे सगळे माझे कागदपत्र आहेत, ह्यात माझं पत्र आहे, पवार साहेबांचं पत्र आहे, गडकरी साहेबांनी आम्हाला परत लिहिलेलं पत्र आहे की तुम्ही सांगितलेला प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला आहे आणि हा नॅशनल हायवे तिथं आपला होत आहे. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी हे सगळे पत्र आहेत. म्हणजे गडकरी साहेब भाजपच्या राम शिंदे सरांच्या व्यासपीठावरनं कोणाला टोला मारत होते की बानो राम शिंदे सर तुम्ही काय पाठपुरावा केलाय, कागद दाखवा, लोकांपर्यंत येऊ द्या. काही न करता कोणाच्या तरी दुसऱ्याच लग्नामध्ये तुम्ही जर लाडू वाटत असाल तर तुमचे स्वतःचे नेते सुद्धा तुम्हाला टोमणा मारतात. हे कुठेतरी तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलं पाहिजे. आज एक मोठी सभा होणार होती भाजपची, मोठे नेते येणार होते भाजपचे. आपल्याला असं वाटलं की समोरासमोर होऊन जाऊ द्या, पण झालं असं, ते गृहमंत्री देशांचे, त्यांचं जे होम डिपार्टमेंट आहे लय भारी आहे, त्यांचा सर्वे खूप चांगला असतो. गेल्या वेळेस सुद्धा येणार होते पण आले नाहीत. त्यांना माहित होतं
भाजपचा उमेदवार इथून काही जिंकत नाही। आता सुद्धा त्यांना माहीत आहे की इथं त्यांच्या उमेदवाराचा विजय काय होणार नाही। विजय जर कोणाचा होणार असेल तर पवार साहेबांचा विचार या भूमीमध्ये विजय होणार आहे, म्हणून ते आता आले नाहीत। याच्यावरनं जे काय समजायचं समजून जावा। आणि ही सभा त्यांची शेवटची सभा होणार होती। आता ते महाराष्ट्रातूनच तिथून निघून गेले, जसे मोदी साहेब निघून गेले। म्हणजे मोदी साहेब आणि अमित शाह पवार साहेबांवर बोलतात आणि काय बोलतात तर 10 वर्ष पवार साहेबांनी काय केलं। लोकांनी दिलं ना उत्तर तुम्हाला लोकसभेमध्ये। तुमचे 23 खासदार होते, 9 खासदारावर आले। आता विधानसभेमध्ये 100% उत्तर देणार। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने जो महाविकास आघाडी लढा लढत आहे, या 23 तारखेला या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार। हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। त्यामुळे पवार साहेबांना मी 2 विनंती करतो की पवार साहेब, या मतदारसंघामध्ये खास करून कर्जतमध्ये 30 गावं अशी जिथं अजून शेतीचं पाणी पोचलेलं नाही आणि जामखेड अख्खा तालुका हा बाहेरच्या पाण्यापासून वंचित आहे शेतीच्या। मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि सुप्रियाताईंच्या मदतीने अनेक मंत्र्यांना भेटलेलो आहे, सर्वे केलेला आहे। सर्वे सकारात्मक आहे। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पवार साहेब आपल्या आशीर्वादाने केंद्र राज्य सरकारचा जो सर्वे झालाय, ज्याच्यामुळे आपल्या या कर्जत जामखेडमध्ये मुबलक शेतीचं पाणी तिथं येऊ शकतं, त्यासाठी फक्त तुम्ही पाठबळ द्यावं। आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या कॅबिनेटमध्येच, नाही तर पहिल्या ज्या काही बैठका होत्या महत्त्वपूर्ण, ज्या काही थोड्याफार परवानग्या लागल्यात, त्या झाल्या आमच्या कर्जत जामखेडच्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही मदत करावी अशी विनंती इथं करतो। एक बोगद्याचा प्रश्न आहे जो महाविकास आघाडीमध्ये आपण मंजूर केला, पण आत्ताच्या काळामध्ये तिथं कुठेही पाठपुरावा होत नाही। पण इथं असलेले स्वाभिमानी लोक नेहमी सांगतात की त्या भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा विश्वासात घ्या। आम्ही विश्वासात घेतोय। पवार साहेबांनी सुद्धा असा मार्ग काढलाय, तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, पण आपल्या शेतकऱ्याला 100% तिथं पाणी मिळू शकतं। पण हे भाजपचं सरकार आल्यानंतर आणि इथले मागच्या दरवाजेले आमदार झालेले जे राम शिंदे सर आहेत, ते 3-2.5 वर्ष झोपल्यामुळे तो अख्खा प्रस्ताव आपला प्रलंबित आहे कुकडीचा। पण काय काळजी नाही, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ह्याही विषय तिथं संपतील। आणि जाता जाता शेवटची मागणी, आमचा MIDCचा प्रश्न प्रलंबित आहे। पाटेगावला आम्हाला MIDC करायची, महाविकास आघाडीमध्ये साहेब आपला पाठबळ तिथं लागणार आहे, पण घाई गडबडीने आम्हाला क्रेडिट मिळू नये म्हणून कुंबळी त्या भागामध्ये सुद्धा नवीन MIDC मंजूर झाले। त्या MIDCला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची आहे आणि पाटेगावच्या MIDCला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची, ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। मी आपल्या सर्वांना अजून एक विनंती करेल, आज संध्याकाळच्या भाषणामध्ये भाजपचे नेते बटेंगे कटेंगे असं काहीतरी म्हणतील, जसं आपण काकडी कापतो तसं। शेतकऱ्याच्या बद्दल काय बोलणार नाहीत, महिला सुरक्षतेबद्दल काय बोलणार नाहीत, या मतदारसंघाबद्दल काय बोलणार नाहीत, पण बटेंगे आणि कटेंगे बद्दल बोलतील। कारण का त्यांना काय पडलंय तर फक्त द्वेष पडलाय। हिंदू मुस्लिम करायचा, OBC मराठा करायचं, या समाजामध्ये त्या समाजामध्ये वाद आणि त्याच्यावर फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची। ह्याच्यामध्ये खरं तर एक भाजपच्या नेत्या पंकजाताईंनी धाडस दाखवलं। आपण सगळ्यांनी त्याचा विरोध केला त्या वक्तव्याचा, पण पंकजाताई बोलत असताना त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये काही झालं तर बटंग्या कटंगेची भाषा ही चालणार नाही। मी खरंच मनापासून पंकजाताईंचं तिथं अभिनंदन करतो। पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत, त्यांची ताकद गेल्या 7-7.5 वर्षामध्ये जर कुणी कमी केली असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब। आणि जेव्हा 5 वर्ष सत्ता BJPची 2014 पासून 19 पर्यंत होती, त्यांच्याकडे असणारी खाती ही शेवटच्या काळामध्ये कोणाला मिळाली ते नक्कीच आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे। आणि खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दल जर आपल्या सर्वांना विचार करायचा असेल तो दिवस असेल 20 तारीख, त्याचा विचार हा आपण सर्वांनी तिथं करावा। त्यामुळे एवढेच विषय आहेत। आणि मला म्हणतात भूमिपुत्र, मी भूमिपुत्र आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। फक्त एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, तुम्ही मला लढायला शिकवलं, मी शिकतोय, लढतोय, संघर्ष करतोय, पण एक गोष्ट इथं मी आपल्या सर्वांना सांगतो, तुमची सेवा करत असताना या मतदारसंघाचं नाव आणि वजन, राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये वाढवत असताना ज्या ज्या उणीव या मतदारसंघामध्ये आहेत
त्या पूर्ण करत असताना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या भूमीला मी सोडणार नाही. या भूमीसाठी जे काय त्या ठिकाणी मला करता येईल ते मी प्रामाणिक करता येईल. आणि माझा पत्ता आहे रोहित राजेंद्र पवार, मुक्काम पोस्ट कर्जत जामखेड असं आहे. आणि आयुष्यभर तिथं राहणार आहे आणि तुमची सेवा तिथं मी आयुष्यभर करेल. आणि एकच गोष्ट आपल्या सर्वांना आहे, पुढच्या काही दिवसामध्ये दडपशाही केली जाणार आहे, गुंडाशाही आणली जाणार आहे, पण आपण मराठी माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण सर्वजण वंशज आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये संघर्ष केला चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात. आज या मतदारसंघामध्ये आपल्यावर विश्वास न राहिल्यामुळे, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास न राहिल्यामुळे आपले विरोधक भाजपचे उमेदवार, ज्यांना प्रेमाने आम्ही सर्वजण मुकादम म्हणतो, मुकादम याच्यासाठी गुंडांना मुका आणि सामान्य लोकांना दम, अशा पद्धतीचं काम या कर्जत जामखेडमध्ये गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे. त्या मुकादमाला मला सांगायचंय, अशा पद्धतीने दडपशाही या पवित्र भूमीमध्ये तुम्ही करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि आमचे हे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इथं असलेली स्वाभिमानी जनता सुद्धा खपवून घेणार नाही. मी तुम्हा सर्वांना विचारतो, तुम्ही सर्वजण स्वाभिमानी आहात का? शेवट जे उभे आहेत त्यांनी हात वर करून सांगा, तुम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहात का? आपला काय इतिहास आहे? आपली मराठी माणसं दिल्ली समोर कधी झुकली आहेत का? आणि मग अशा पद्धतीने या मतदारसंघात काही जण गुंडांचा, दडपशाहीचा वापर करत असेल तर मराठी माणसं त्यांच्या समोर झुकणार का? घाबरणार का? मग लढायचं आणि जिंकायचं, कारण का आपण सर्वजण लढणारी माणसं आहोत. आणि जे लोक गेले ते जाऊ द्या, जे नेते गेले ते जायचेच होते. अहो, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुवाहाटी मार्गाने काही आमदार गेले होते. ते कशासाठी गेले होते? कशासाठी? 50 खोके. तसंच काहीतरी कर्जत जामखेड मध्ये झालेलं आहे. जर त्यांच्या मागे मी गेलो असतो, जर त्यांचं मी ऐकलं असतं, त्यांचं म्हणणं होतं या मतदारसंघामध्ये जर काय करायचं असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय करायचं नाही. म्हणजे हॉस्पिटलचं बिल कमी करायचं नाही, कोणाला मदत करायची नाही, शाळेला मदत करायची नाही, लोकांची सेवा करायची नाही, कृषीवर काम करायचं नाही, फक्त त्यांना महत्त्व द्यायचं. मग आता ते निघून गेले असतील तर फायदा झाला का नुकसान झालं? फायदा झाला का नुकसान झालं? जे नेते तिथे गेलेत हे निष्ठावंत पदाधिकारी अजून आपल्या बरोबर आहेत. आणि हे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते जे नेते तिकडे गेलेले आहेत, कशासाठी गेले ते तुम्हाला सर्वांना माहिती. त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक गावाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा मनापासून काम करतील. फक्त एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, गुंडाशाही जर वाढत गेली. एक व्यापारी मला भेटला, मला म्हणाला मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याने मला सांगितलं, दादा काही करा पण ही गुंडाशाही कमी झाली पाहिजे. मी म्हणलं, अरे तू भाजपचा तू असं का बोलतो? हो मी भाजपचा आहे, पण यंदा मी भाजपला मतदान करणार नाही. माझी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे, ती रोज कॉलेजला सायकलवर जाते. आत्तापर्यंत मला भीती वाटत नव्हती, पण मला भीती वाटायला लागली. तिचं मैत्रिणीच्या घरी गेली, तिचं कॉलेजला गेली, तिचं बस स्टँडवर गेली. आणि हे गुंडा खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते जर तिला काही अश्लील बोलले, अश्लील पद्धतीचे हातवारे केले, तिला जर कुणी हात लावला तर बाप म्हणून मला भीती वाटते. त्यामुळे अंधभक्त असलो तरी इथं असणारा विकास आणि इथं असणारी शांतता आमच्यासाठी प्रिय आहे. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवा. हे जे काय आपल्या या मतदारसंघाला बिहार करायला निघालेले आहेत त्याला उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून 20 तारखेला आपल्या सर्वांना तिथं द्यावं लागेल. ते तुम्ही सर्वजण मोठ्या पद्धतीने द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. आदरणीय दादा तिथेच थांबा. आदरणीय दादा समरीन कुरेशीचा प्रवेश आपण करीत आहोत. समरीनला विनंती आहे आपण पुढे यावं. यानंतर प्रहार सगळ्याच्या वतीनं पाठिंबा आलेला आहे. आणि यानंतर आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत राजेंचं करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. येळकोट येळकोट
येळकोट येळकोट. मी फार वेळ इथं घेणार नाहीये, कारण साहेबांनाही बोलायचं आहे, त्यांना पुढे जायचं आहे. आज शेवटचा दिवस आहे. आत्ताच मगाशी रोहित दादांनी आपल्यासाठी इथं काय काम केलं हे त्यांनी आपल्याला सांगून दिलं. आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या या परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मगाव आहे. अहिल्यादेवी ज्या व्यक्तीने संबंध देशामध्ये पाण्याचं काम केलं, सगळ्यांना पाणी पोहोचवण्याचं काम पशुपक्ष्यांपर्यंत केलं, त्यांचाच तालुका, त्यांची जन्मभूमी अनेक वर्ष पाण्यापासून वंचित होती. रोहितदादांच्या माध्यमातून, त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून आपला पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. शिक्षणासाठी त्यांनी काम केलं, तरुणांना रोजगार कसा देता येईल याच्यासाठी काम केलं. स्वखर्चातून फिरते दवाखाने संबंध तालुक्यामध्ये ते फिरवतायत. शाळा सुधारल्या, आरोग्य सेवा सुधारल्या, अनेक कामं त्यांनी इथं केलेली आहेत. रोहितदादांच्या कामाची चर्चा इथं मी करण्यापेक्षा आपण सगळेजण जाणता की कशा पद्धतीचं काम रोहितदादांनी केलेलं आहे. त्यांचं हे काम पाहिल्यानंतर मला फक्त इथे एकच किस्सा आठवतो आणि तो आपल्या समोर सांगणं खूप गरजेचं आहे, कारण सध्या इथं भूमिपुत्र हा विषय फार चर्चेत आहे. सुभेदार मल्हारराव होळकर हे याच महाराष्ट्राच्या मातीतून, याच महाराष्ट्राच्या भूमीतून लढाई करत उत्तरेत गेले आणि इंदोरमध्ये त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. स्वतःच्या कार्याच्या जोरावर, स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर, त्यांनी तिथं केलेल्या कामांच्या जोरावर त्यांनी तिथं स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि ते तिथले भूमिपुत्र झाले. आजही 300 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा अहिल्यादेवींचं आणि मल्हारराव होळकरांचं नाव इंदोरमध्ये तितक्याच अभिमानानं भूमिपुत्र म्हणून घेतलं जातं. त्यामुळं कोण बाहेरून आलं, कोण कुठून आलं, ह्याच्यापेक्षा आपण जिथं गेलो तिथं जाऊन आपण काय काम केलं हे फार महत्त्वाचं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने सबका साथ सबका विकास म्हणत म्हणत सगळ्याच आघाड्यांवर आपली दिशाभूल केलेली आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेतीला हमीभाव, आणि मग आता काय मुद्दे उरले नाहीत म्हणून आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते. त्यामुळे या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या जनतेने आता ठरवलेलं आहे, मी संबंध महाराष्ट्र फिरलोय, की या महाराष्ट्राचा सलोखा, या महाराष्ट्राची विचारधारा जर बिघडून द्यायची नसेल तर आपल्याला आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट केले पाहिजेत, महाविकास आघाडीचे हात बळकट केले पाहिजेत. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपल्याला रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. आपल्याला इथं भाऊक केलं जाते, आपल्याला सांगितलं जातं की आपला माणूस आहे, त्याच्या विरोधात कसं लढायचं, आपल्या माणसाला संधी दिली पाहिजे, स्थानिकच्या माणसाला संधी दिली पाहिजे. मला तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून एकच किस्सा सांगायचा आहे, शेवटचा, आणि मी इथं थांबेन. महाभारतामध्ये ज्यावेळेला लढाई सुरू झाली त्यावेळेला समोर सगळे आपले लोक बघून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की हे श्रीकृष्ण, हे समोरचे तर सगळे माझेच आहेत, ह्यांच्या विरोधात मी कसा लढू, ह्यांच्या विरोधात मी कशी भूमिका घेऊ. त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की जे तुझ्या समोर आहेत, जे आत्ता तुला म्हणतायत की आम्ही आपले आहोत, त्याच लोकांनी केलेली कर्म आठव, त्या लोकांनी दिलेला त्रास आठव, आणि हे सगळं आठवल्यानंतर तुलाच तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि ही लढाई आपले, स्थानिकचे किंवा परके अशी नाही, तर ही लढाई आहे कर्मांची, ही लढाई आहे विकासाची. या लढाईमध्ये आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे ठरवायची ही लढाई आहे. आणि तोच किस्सा आज या कर्जत जामखेडमध्ये सुद्धा तंतोतंत आपल्याला बघायला मिळतो. ज्याने विकास केला, ज्याने या भागासाठी स्वतःचं पूर्ण करिअर पणाला लावलं, जे इथं आपल्यामध्ये राहून आपल्यासाठी काम करतायत, त्यांचं पूर्ण कुटुंब इथं आपल्यासाठी काम करतंय, ज्यांचं कर्म बोलतं, ज्यांचं कार्य बोलतं, अशा रोहितदादांच्या पाठीशी आज आपण इथं उभं राहिलं पाहिजे, इतकंच मी आपल्याला सांगेन. त्यामुळे येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील, रोहितदादांच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं हा काठीनं घोंगडी देऊन सन्मान केला जातोय.
आदरणीय साहेबांना विनंती आहे त्याचा स्वीकार आपण करावा आणि टाळ्यांचा आधी प्रचंड गजर आपण सर्वांनी करूयात। यानंतर कविता सुरू करा आणि राष्ट्रीय जनता दल यांनी पाठिंबा दिलेला आहे, पाठिंब्याचं पत्र कृपया आपण द्यावं। नमस्कार, साहेबांचा सत्कार होतोय, जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा। येळकोट 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 येळकोट। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील चौधरी, मी दादांविषयी तुम्हाला एक बाबा अशोक काळे यांच्या वतीनं आरोहण सांगणार आहे। सन्मान केला जातोय। तुकाराम महाराजांची पदवी देऊन हा सन्मान केला जात आहे, त्याचा स्वीकार आपण करावा। अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं आदरणीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, कर्जत तालुका कुस्ती ऑटो माती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय ऋषिकेश दांडे यांच्या वतीनं निवेदन देण्यात निवडीचं पत्र आदरणीय ऋषिकेश दांडे यांना देण्यात आलेलं आहे। प्रहार संघटनेच्या वतीनं कधीही पाठिंबा साहेबांना देण्यात आलेला आहे। तुम्ही हात वरती करा सर्वांनी, तुम्ही हात वरती करून कर्जत तालुका तालीम संघाच्या वतीनं ऋषिकेश दांडे यांची निवड झाली, ते निवडीचं पत्र देण्यात आलेलं आहे। ज्यांचे असा समान विचार ऐकले ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीला महाविकास आघाडीचे उमेदवार की ज्यांना काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सरकार आहे असे आमचे उमेदवार रोहित पवार, ज्यांचे विचार तुम्ही या ठिकाणी ऐकले, अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबातले प्रतिनिधी श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर, आमचे माजी आमदार जयदेवाना गायकवाड, जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, बाळासाहेब साळुंखे, राजेंद्र देशमुख, नामदेव बापू राऊत, सौ उषाताई राऊत, विजयसिंह गुलेकर, दत्ताभाऊ वारे, बळीराम यादव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे सगळे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, उद्याची 20 तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल तेव्हा सगळ्यांना घ्यायचा आहे। जवळपास 1 वर्षाच्या आसपास देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते की मला 400 खासदार निवडून द्या। देशाचा कारभार करायचा असेल, पार्लमेंट चालवायचं असेल, मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर 300च्या आत सुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला पुरेशी असते। मला आठवतं आहे की नरसिंहांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याचे मंत्री माझ्याकडे होते। आमचे खासदार किती होते? आमचे खासदार 240च्या आसपास होते, पण 5 वर्ष राज्य केलं नाही। म्हणजे 400 हा दुसरा आजचे प्रधानमंत्री का करतायत? आणि आमच्या लक्षामध्ये आलं याच्या मागं काहीतरी डाव आहे आणि आम्ही चौकशी करत होतो। सुदैवाने
नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी जाहीर भाषणं केली. त्यांचे खासदार होते, राज्यमंत्री होते, कर्नाटकचे होते आणि त्यांचं नाव होतं हेगडे. हेगडेंनी एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं की आम्हाला 400 लोक पाहिजेत, कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदल करायचा आहे. असं चित्त त्यांच्या राजस्थानच्या एकाने सांगितलं, उत्तर प्रदेशच्या एका खासदाराने सांगितलं आणि आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की याच्यामागं घटना बदलून त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या लोकांच्या हिताची जपणूक हे सूत्र त्याच्यामध्ये आहे. आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेनं या देशात टाटा बिर्लाच्या घरातल्या माणसाला एकमत आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार हल्ले जाणाऱ्या कामगाराला सुद्धा एकच आहे. आणि हे वैशिष्ट्य घटनेचं आहे, हे वैशिष्ट्य संविधानाचं आहे आणि ते संविधान बदललं हे सूत्र भाजपवाल्यांनी घेतलं होतं. त्याला आवर घातला पाहिजे. आणि आम्ही काही लोक दिल्लीमध्ये बसलो, मी स्वतः होतो, सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ठरवलं काय वाटेल ती किंमत द्यायला लागली त्याची देऊ, पण या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना 400 खासदार मिळतील अशी स्थिती होऊन द्यायची नाही. निवडणुका आल्या, आम्ही सामोरं गेलो तुम्हाला आणि तुम्हा लोकांना धन्यवाद द्यायचे, तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदीचा धोका तुम्ही ओळखला आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही. या मतदारसंघामध्ये सामान्य कुटुंबाचा माणूस, दुष्काळी भागाचा, गेल्या संख्येच्या सरकार तुम्हा सगळ्यांच्या सोबत दिलं. या नगर जिल्ह्याच्या जनतेनं निलेश लडकेला मोठ्या मताने विजय केलं आणि एक निलेश लडकेने या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास 31 खासदार निवडून दिले. ही 31 जणांची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आलं नाही. पण मोदी साहेब गप्प बसला नाही. त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची. ते सांगतात की विधानसभा आम्हाला जिंकायची आहे, आमचा काही कार्यक्रम आहे. चौकशी केली, कार्यक्रम काय? कार्यक्रम सुरू केला. लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, चांगली गोष्ट आहे. बहिणी आपली आस्था असते, बहिणी आपलं प्रेम असतं, ती लाडकी असते. पण या लाडक्या बहिणीच्यासाठी त्यांनी जाहीर केलं की आम्ही दर महिन्याला 1500 रुपये देऊ. माहिती नाही किती दिवस दिसतील. तुम्हाला आठवतं का मागं एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी परदेशात जाणार आहे आणि परदेशात आपल्या लोकांचा पैसा आहे, तो सगळा पैसा मी इथं आणणार आणि सगळ्याच्या खिशात 15-15 लाख रुपये देणार. दिले? पण सांगितलं होतं तसं लाडकी बहिणीला आज त्यांनी 1500चा वाटा देऊन सांगितलं. आणि माझी खात्री आहे की निवडणूक संपली की लाडकी बहीण त्यांना आठवायची नाही. खऱ्या अर्थानं ती रक्कम देईल याच्याच कोणाचा विश्वास नाही. आपल्याकडे म्हणतात ना लबाडाच्या घेता अवसान जेवल्याशिवाय राहिले. ही सगळी लबाड आज बहिणीच्या नावाने त्याने अवसान दिल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगतात
त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही. आता जी निवडणूक एकदा होऊन द्या मग कळते. आम्ही फार जवळून बघतो त्यांना. आम्ही त्यांनी सांगितलं की लाडली बहीण हा कार्यक्रम तुम्ही मानताय, पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बहिणींचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला लोकांना माहीत नसेल, आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं, यांच्या काळामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. त्या अत्याचाराची नोंद सरकार दरबारी आहे. किती आहे याची माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचार झाले असा आकडा 67,381 आहे. 67,381 महिलांच्या तक्रारी आल्या, आमच्या अत्याचार झाले. एवढंच नाही, आणखी एक गोष्ट आहे. मुली गायब होणं, मुली बेफारसा होणं, मुली पळून नेणं. राज्यामध्ये 64,000 महिला आणि मुली आज बेफारसा आहेत. आणि हे म्हणतात लाडकी बहीण. 64,000 भगिनी बेफारसा आहे. ही काय लहान गोष्ट आहे? तुमच्या माझ्या घराच्या मुलींना हे काय संरक्षण आहे? पण सांगतात की यासाठी आम्हाला मतदान करा. दुसरा वर्ग या देशाचा, या राज्याचा शेतकरी बेकार तरुण आज शिक्षण संस्था काढले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काढले. तुमच्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेचं इथं कॉलेज आहे, त्या संस्थेचा देखील मी आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास 300 ठिकाणी शाळा कॉलेजेस काढली. 3 लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. आणि सगळी मुलं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबाचे. मुलं शिकतात, आनंद आहे. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट कळती, शिक्षण घेतलं, पदवीला लागले, नोकरीचा पत्ता नाही. वन नोकरीच्यासाठी हिंच आहे. जाईल तिचा अर्ज देत आहे आणि नोकरीची मागणी करत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये बेकार तरुणांची संख्या 62 लाख आहे. 62 लाख तरुण आज बेकार आहेत. एकदा हा तरुण शिकला, बेकार राहिला, महिन्यामध्ये नोकरी नाही मिळाली, कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार येतो. कधीतरी तो कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्यात जातो. आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचं असेल तर त्यांची बेकारी घालवण्याच्या संबंधीचे जे कार्यक्रम असतील त्याचे कार्यक्रम केल्याचं गत्यंतर नाही. 3रा वर्ष हा 3रा वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा. शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात 2 मुलं असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काहीतरी काम करावं. वेळ असेल कुठेही जावं देशामध्ये, जिथं मिळेल तिथं जावं. पण सगळीकडेच नोकरी मिळते असं नाही. कधी हा शेतकरी निराश होतो, त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं वाढतं आणि कधी कधी तो आत्महत्याचा रस्ता घेतो. आता ज्यांचं सरकार आहे, या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 20,000 शेतकरी जीव देतात. ही उदाहरणं कळली आम्हाला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. माझ्या कानावर आलं. मी देशाचा शेतीवरती होतो. ठरवलं की यवतमाळला जायचं. ज्यांच्या घरात आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांशी बोलायचं. मी गेलो दिल्लीवरून यवतमाळला. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांना भेटलो. कळसा माणूस गेला होता, त्याची बायको होती.
एका मुलीचं लग्न ठरलं होतं ती घरात होती. एक मुलगा होता 10वीला शिकत होता तो होता. त्या माऊलीला विचारलं तुझ्या मालकाने आत्महत्या का केली. विचारली मोठ्या मोठ्या रडत होती. मी ते सांगितलं की रडायला आवड आणि खरं काय झालं ते सांग. तिने सांगितलं मला 6 एकर जमीन आहे. माझ्या मालकाने आमच्या भागात कपाशीचं पीक घेतात, सोयाबीनचं पीक घेतात. कपाशी आणि सोयाबीनचं पीक घेतलं त्यासाठी बियाणं खतं औषधं सोसायटीचं कर्ज करून घेतले. पीक चांगलं आलं आणि अतिवृष्टी झाली. सगळं पीक गेलं. पीक गेलं पण कर्ज गेलं नाही. कर्ज डोक्यात तसंच आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी हे पीक घ्यायचं ठरवलं. सोसायटी थकबाकीदार दारावर कर्ज द्यायचंच नव्हती. खाजगी सावकाराकडे गेला, त्याच्याकडनं पैसे घेतले. पुन्हा पेरणी केली, कपाशी घेतली, आणखीन पिकं घेतली. आणि कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग येतो. तो रोग आला आणि सोन्यासारखं हे पीक गेलं. पण खाजगी सावकाराचं देणं हे डोक्यात तसंच राहिलं. सावकारांनी तगादा लावा, माझे पैसे द्यावे. देऊ शकत नव्हता कारण काही शिल्लकच राहिली नाही. एक दिवशी सावकार घरी आला, त्याच्या घराची वांदी कुंडी बाहेर काढली आणि घराची वांदी कुंडी बाहेर काढली हे होणाऱ्या व्याहाला कळलं आणि त्यांनी फौजीचं लग्न मोडलं. मुलीचं लग्न मोडलं. घराची वांदी कुंडी बाहेर निघाली. समाजात अफचिता झाली. ती बाबूजी सांगत होती माझ्या नवऱ्याला हे सहन झाले नाही. आणि दुसऱ्या दिवशी ती बाजारात गेली आणि इंजिनची बाटली घेतली. घसा वीज झाला आणि जीव त्या ठिकाणी दिला. आज ही अवस्था अनेक ठिकाणी शेतकऱ्याची आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाची किंमत मिळत नाही. गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या 16 उद्योजकांचं 18,000 कोटीचं कर्ज माफ केलं. ते किती लोकांचं? 16 लोकांचं. किती कर्ज माफ केलं? 18,000 कोटीचं. आणि आमच्या शेतकऱ्याचं तो सर्व बाकीदार झाला म्हणून कर्ज मिळत नसेल. आणि त्यांनी 1,500 कर्ज कुणाकडून घेतलं ते देता आलं नाही म्हणून त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढायची. कसं आहे राज्य? वडिलांचं संरक्षण आणि गरिबाचं कसं करायचं काळ्या सीमा जातो त्या शेतकऱ्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघायचं. ही भूमिका अख्ख्या राज्यकर्त्याची. आणि असे राज्यकर्ते असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे त्या दिवशी मतदान करण्यावर जायचं. जी काही खून आहे रोहितची त्या खुनाच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या खुनीचं वचन दाबायचं आणि मोठ्या मताने त्यांना विजयी करायचं. हा निकाल तेव्हा सगळ्यांना घेतला. कर्जत जामखेड या भागामध्ये गेल्या 5 वर्षाच्यापासून रोहितचा तुम्ही तुमचा घरचा प्रतिनिधी बनला. त्यांनी काम केलं. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये जे जे विकासाची कामं आहेत त्याचं त्यांचं लक्ष आहे. कुकडी धरणाचं पाणी फार मिळत नाही, पण काही मिळालं पण तक्रार आहे. नेहमी सुरक्षित मिळत नाही. त्याच्यात काहीतरी मार्ग काढावा लागेल. काही चाऱ्या आहेत, तू काही चालली आणखी काही चाऱ्या आहेत, त्याचा प्रश्न सुचला नाही. त्याच्यात लक्ष घालावं लागेल. पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता. तो 5 वर्ष मंत्री होता. सत्ता हातात होती. सरकार त्यांचंच होतं. तर काय दिवे लावले? त्या 10 वर्षात केलं काय? काही केलं नाही. आणि आज संसद धुळी होतं.
हा मला कोणीतरी सांगितलं, मी काय अलीकडे आलो नाही. मागं एकदा मी चोंडीला आलो होतो, अहिल्याबाईच्या या ठिकाणी दर्शनाला, आणि माझ्या लक्षात आलं तिथे मोठा बंगला बांधतात कोणते. म्हणजे आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या या भगिनी, हा तालुका दुष्काळी, हा चोंडीला बंगला कोणाचा होतोय तुम्हाला माहिती आहे काय? होय का नाही? नाही, चोंडीला जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा बंगला बांधताय. म्हणतात दुष्काळी, म्हणतात आम्ही गरीब, सांगतात गरिबासाठी आमचं राजकारण, पण तो जंग बंगला हा सरकारकडं याचा अर्थ आहे की ते विकास केला, पण विकास तुमचा नाही, विकास स्वतःचा आहे. आणि जो स्वतःचा विकास करतो, शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, कष्टकऱ्यांच्याकडे येत नाही, स्वतःच्या तुळीला बसतो, असे लोक माताची मागणी करायला तुमच्याकडे आली तर त्यांना कोणत्याही स्थितीमध्ये मताचा फाटीमा द्यायचा नाही, हे तुम्हाला मला करायचे. उद्या आम्ही म्हणतो की सत्ता आम्हाला द्या, आज आमच्या हातात नाही, पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवल्या. त्या गोष्टीमध्ये इथं पाण्याचा प्रश्न, त्याच्यात अधिक लक्ष घालायचं. इथं जे कर्जतच्या 30 गावांचा आणि जामखेड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आज सोडवायचा आहे. त्यासाठी वेळ चालवायचं आहे, MIDC आणायची, त्या संबंधी काही निकाल घेतले. एका ठिकाणी हे MIDC काढायचं ठरलं, राज्य आमचं फैलं, दुसऱ्यांचं राज्य आलं. इथे माझे आमदार, सध्याचे आमदार, त्यांच्या हातात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काय? MIDC 4 कारखाने आणले असते तर मी कौतुक केलं असतं, पण जिथं जागा आहे MIDCची ती जागा बदलली, ते दुसरीकडे हलवलं आणि काही काम त्या ठिकाणी केलं नाही. आज या राज्यामध्ये लेकरांची लेखाची घालायची असेल तर हाताला काम द्यावं लागेल, आणि हाताला काम द्यायचं असेल तर MIDC उभी करावं लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रश्न मी तिथं सोडवला. एकेकाळी पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी पुण्याच्या जवळ कारखानदारी काढायचं ठरवलं. काय केलं त्यांना कळलं जयाजी चाचा जमशेदपूरला मोटार कार बनवायचा, ट्रक बनवायचा कारखाना काढलाय. चव्हाण साहेबांनी चाचांना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात तुम्हाला जमीन देतो. पुण्याच्या जवळ पिंपरी चिंचवडला 300 एकर जमीन त्यांना दिली. आज चाचाचा कारखाना उभा राहिला. चाचाचे ट्रक, चाचाच्या गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्या शेजारी बजाज नाव, बजाजचे 2 कारखाने. आज बजाजची गाडी, बजाजची रिक्षा ठिकठिकाणी हिंडताना आपल्याला दिसते. असे अनेक कारखाने पिंपरी चिंचवडला काढले. मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. आम्ही ठरवलं की पुण्यात असा कारखाना काढायचा नाही, पुणे जिल्ह्यात काढूया. आम्ही सुरुवात केली. जे दिले तुम्ही जाता मराठी वाचकांचं स्मरण करता. आम्ही लोकांनी MIDC तिथे काढली. आज त्या ठिकाणी 50 कारखाने आहेत. आज त्या ठिकाणी 3000 मुलं काम करतात. बारामतीला काढली, तिथं 9000 मुलं काम करतात. साखरला काढली, तिथं 20,000 मुलं काम करतात. भिगवणच्या अलीकडे तुम्ही बघितली असेल, तिथं MIDC काढली, तिथं 15,000 मुलं काम करतात. तुम्ही इंदापूरला जा, तिथं काढली, तिथं 10,000 ते 12,000 मुलं काम करतात. शिरोळच्या बाजूला त्या ठिकाणी 20,000 लोक काम करतात. आता हे इतर ठिकाणी होऊ शकतं. इथं रोहितचे प्रयत्न करून MIDC आणली. आता MIDC आणून पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. आणि माझं स्वच्छ होते की पुढच्या पावलासाठी रोहितचे कष्ट आहेत,
पण हे काम मी घेतलं पाहिजे, माझ्या शब्दावरती आणि म्हणून माझ्याकडून जे काही सोयी या भागामध्ये कारखानदारी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत, आमची सगळी शक्ती सत्ता ही त्यांच्या पाठीशी उभी करणं हे काम आम्ही केल्याचं राहणार नाही. आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात आहे, काय काळजी करू नका. दिल्लीचं राज्य असो त्याचं गल्लीचं राज्य असो, प्रश्न कसे सुचत नाही हे आम्हाला समजतं आणि ते कसे सोडून घ्यायचे हे रोहितला समजतं. आणि त्यामुळे त्यांच्या मागं तुम्ही शक्ती उभी करा. उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की कर्जदाराचे इथलं चित्र, इथं जे परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ, प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ. मला आठवतं आहे की ज्या काळात मी तरुणांच्यात काम करत होतो, याच्याच वयाचा होतो, त्यावेळेला आबासाहेब निंबाळकरांच्या बरोबर या तालुक्यामध्ये दुष्काळी कामं बघायला मी आलो होतो. त्यावेळीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक पडला आहे. परिस्थिती बदलची, पण तेवढ्या समाधान नाही, यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा, तुमच्या प्रश्नाची आस्था ठेवणारा हा प्रतिनिधी तुमच्यासाठी हवा आहे. आणि त्यासाठी आज रोहितची निवड आम्ही सगळ्यांनी केली. तुम्हाला सगळ्यांच्या मताचा पाठिंबा त्यांच्या मागं उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा प्रतिनिधी अजिबात मागे राहणार नाही, हीच खात्री या ठिकाणी देतो. आणखी एका गोष्टीची गोष्ट सांगायची. त्याचं वय लहान आहे, तुम्हाला ठाऊक आहे. त्याच्या आमदारकीची पहिली टर्म आहे. आम्ही दुसऱ्या टर्मसाठी तुमची मतं मागतो. 1967 साली मी पहिल्यांदा आमदार झालो. माझं वय 27 होतं. पहिले 5 वर्ष मी आमदारच होतो, मला काही फरक नव्हतं. आता या पहिल्या 5 वर्षात रोहितला फरक नव्हतं, आमदारच होतो. मला स्वतःला पहिले 5 वर्ष नुसतं आमदार, दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री, तिसऱ्या वर्षी मंत्री, चौथ्या वर्षी मुख्यमंत्री, नंतर देशाचं प्रधानमंत्री, ही सगळी पदं मला पहिल्या वर्षी मिळाली नाहीत. दुसऱ्या वर्षीपासून ही पदं माझ्या घरात पडली. आता ह्यांचं पहिलं वर्ष संपलं. आता दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे. आणि दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे, तुम्ही योग्य हाताळलं तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे त्या रस्त्याने जायचं असेल तर आपले या तालुक्याचं नाव लौकिक वाढवण्याच्यासाठी तुम्ही जागरूक राहा. कुणी काही सांगत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं, नव्या फेरीचं कर्तृत्व दाखवणारं हे असेल. आणि या दोन्ही तालुक्यांचं नाव लौकिक सर्व राज्यात होईल ही खात्री या ठिकाणी देतो. आणि पुढच्या 2 सभा आणि आजचा शेवटचा दिवस, त्यावर अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय पवारसाहेब, रामकृष्ण हरी वाजवा तुतारे रोहित पवार यांना पाठवा विधान भवनाच्या दारी. श्रीमंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं आदेशानिमित्त माननीय अमित पवार उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. त्या निमित्ताने दुसऱ्या चिन्हावर उभ्या आपल्याला पुढं बनायला हवा. आदरणीय रोहित दादा यांच्या शुभास या कार्याची स्थापना झालेली आहे. आज सन्मान केला जातोय, विनंती आहे त्यांना सांगण्याचा सन्मान होतो. दादांना विनंती आहे आपण पुढे यावं. दादांचा आणि साहेबांना जागा द्या.